नमस्कार, मी गणेश. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. श्रावण महिन्याच्या पहिल्याच शनिवारी श्री भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह आसपासचे तालुके आणि जिल्ह्यांच्या ठिकाणाहून पायी भक्त यावेळी बघायला मिळत होते. भाविकांच्या अलोट गर्दी बघून पहिल्या श्रावणी शनिवारच्या गर्दीचा उच्चांक मोडला असून रात्री उशिरापर्यंत लाखो भाविकांनी श्री भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. पुरोगामी महाराष्ट्राचे आजचे राजकारण दुर्दैवानं गढूळ झालंय. अशा वेळी राज्याची वीण विस्कटू नये म्हणून शिक्षण क्षेत्रातील मंडळींनी पुढाकार घ्यावा असं आवाहन आमदार सतीश चव्हाण यांनी केलंय. मदत आणि पुनर्वसन विभाग, मंत्रालय, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या वतीने आयोजित आपत्ती व्यवस्थापन जनजागृती मिनी मॅरेथॉन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पार पडले. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी छत्रपती संभाजीनगरात बोलताना केला. राज ठाकरेंच्या बैठकी दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये पदाधिकाऱ्यांचा राडा बघायला मिळाला. विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. महायुतीच्या नेत्यांच्या मतदारसंघानुसार सभा घेण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. 12 तारखेला संत एकनाथ रंगमंदिरात सकाळी 11 वाजता शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा मेळावा होणार आहे. यात प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत. मराठवाडा आणि विदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा होतील आणि विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल असे शिंदे सेनेचे प्रवक्ते आमदार संजय सिरसाट यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील नामांकित ट्रॉन ॲनिमेशन यांच्याकडून मिनी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. याचं उद्घाटन सकाळी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या हस्ते करण्यात आलं. पहाटे 6 वाजता झुंबा या नृत्य प्रकारानं स्पर्धेची सुरुवात देखील करण्यात आली. गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकास जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केलाय. आकाश चिप्पा राणा, लक्ष्मण नारायणपुरा, जुना जालना असं ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. जालना शहरातील चंदनशिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नागेवाडी टोल नाक्याजवळ शुक्रवार रोजी ॲडव्होकेट सोहेल सिद्दीकी जालन्याहून औरंगाबाद संभाजीनगरकडे जात असताना 6:30 वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या अज्ञात 3 जणांनी पिस्तूल रोखून ॲडव्होकेट सोहेल सिद्दीकी यांच्या गाडीचा पाठलाग केला. सदरील घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसैनिकांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्क प्रमुख विनोद कोसाळकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संवाद साधत मार्गदर्शन केलं. याबरोबरच बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.